म्हणजे तुम्ही इतके म्हणजे नेते आले ते सत्तेत न त्यांची मुलं सत्तेत न आली किंवा सत्तेत असताना त्यांनी आता आपण शिवसेनेचं बघू त्यांनी सत्तेत असताना त्यांनी निवडणूक लढण्याचा त्यांनी निर्णय घेतला. चांगला निर्णय होता, पण तो सत्तेत होता. जे काय 2019 मध्ये झालं सत्तेत बसले ते. जरी त्यांनी भाजपबरोबर त्यांनी साथ सोडली तरी सत्तेत बसले आणि मंत्रिपद मिळालं. आपल्या पक्षाची तशी परिस्थिती नाही आणि म्हणून मी हा निर्णय घेणं आणि साहेब माझ्यावर तो विश्वास ठेवणं हा माझ्यासाठी सगळ्यात मोठा निर्णय हे होतं. माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट होती. या मतदारसंघामध्ये नितीन सरदेसाई यापूर्वी आमदार होते, मनसेचे पहिले आमदार होते. आता तुम्हाला दिल्यामुळे त्यांचा सक्रिय पाठिंबा असेल? 100%. मी लहानपणापासून त्यांना नितीन काका बोलतो. मी मुलासारखा वाढलो त्यांच्या. आमच्या अगदी घरगुती. मी पहिला जाऊन नानांना भेटलो. मी त्यांचे वडील, त्यांचे आशीर्वाद घेतले. त्याच्यामुळे त्यांच्या 100% पाठिंबा. या निवडणुकीमध्ये तुम्ही सुद्धा बिझी असणार, मग इतर मतदारसंघामध्ये प्रचार कसा करणार? नाही करणार. तो वेळ मी काढणार आहे. म्हणून मला तुम्हाला जाहीरनामा आणि माझा पुढचं निवडणुकीचं प्लॅनिंग नाही देता येणार, कारण ते आज ठरणार आहे. पण तुम्ही आज बाईट द्या बोलला म्हणून मी दिला, पण आज ते ठरल्यानंतर मी तुम्हाला भावांचे मतदारसंघ जर पाहिले तर आजूबाजूला आहेत. कोणाचे? दोन्ही भावांचे मतदारसंघ पाहिले तर आजूबाजूलाच आहेत. निवडून आल्यानंतर एखादा प्रश्न उपस्थित आला तर नेमका चर्चात्मक तोडगा कसा काढला जाणार आहे किंवा काय? तो आल्यावर जर तर मध्ये आपण बोलून काय करणार. अमितजी, यामध्ये तुमचं विजन काय असणार आहे मतदारसंघाच्या? म्हणून मी बोललो डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं काय तुम्ही विचार करा? कुठला असा प्रमुख प्रश्न म्हणून मी आहे बोललो जो पहिला तो जाहीरनामावर आज तुमच्या भावाच्या मतदारसंघात सुद्धा आहे. काय अर्धा समुद्र किनारा तुमच्या भावाच्या मतदारसंघात सुद्धा तो पण साफ करून देईन मी. तो हो बोलला तर तो पण साफ करून देईन. डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं काय तुमचं विजन असणार? निवडून आल्यानंतर पहिला प्रश्न जर कुठला मार्गी लावायचा झाला तर तो नेमका तुमच्या दृष्टिकोनातनं या माझ्यासाठी पर्सनली समुद्र किनारा आहे. कारण आपण सॉरी इंटरप्ट करतो. आपण बरेचदा बघितलं, आपण गणेश विसर्जनानंतर आपण गेलोय तिकडे, किंवा आपण दररोज जातो. आपण अनेक बीच क्लिनिंगचे कार्यक्रम घेतले. तिकडे जावं असं वाटत नाही. आणि मी बाहेरगावी अनेक समुद्र किनाऱ्यांवर गेलोय. त्याच्यामुळे तिकडे गेल्यावर काय शांतता असते, काय बरं वाटतं हे मला माहिती आहे. मुंबईमध्ये तुम्ही काम करताना किंवा तुमचे फॅमिली काही इश्यूज असतील ते तुम्हाला एवढे डोक्यात हे असतात की तुम्ही समुद्र किनाऱ्यावर गेल्यावर तुम्ही पीस ऑफ माइंड काय असतो हे मला माहिती आहे. मुंबईतला पर्यावरणाचा प्रश्न हा देखील तितकाच महत्वाचा आहे. मग तो माहीमचा नक्की सुटेल हे मी तुम्हाला सांगू शकतो. आणि आरे आहे 23 नंतर मी तुम्हाला सांगतो आपण सत्तेत बसू, त्याच्यामुळे बाकीचे पण सुटतील. सत्तेत बसण्याचं कसं असणार आहे? समुद्र किनाऱ्याचा तुमचा पहिला प्रश्न तुम्ही असं म्हटलं, पण जेव्हा एखादा नेता आमदार असतो किंवा खासदार असतो त्याच्याकडे सर्वसामान्यांचं लक्ष असतं, कारण सर्वसामान्यांचे अनेक बरेच प्रश्न असतात. म्हणून मी तुम्हाला बोललो की किनाऱ्याचा जे तुम्ही प्रश्न उपस्थित करता हे मी एक्सेस देतो. म्हणजे त्यांना माहित नाही की समुद्र किनारा साफ होऊन काय मिळू शकतं. तसं तुम्हाला माहित नाही की तुम्हाला विदाऊट खड्डे रस्ते दिले तर काय मिळू शकतं. पण ते एक वेगळं सुख असतं. तुम्हाला तर कसं आहे की 5 वर्ष खड्ड्यात चालवण्याची सवय झाली, त्याच्यामुळे तुम्हाला ते बिनखड्ड्याचे रस्ते यायचे तुम्हाला आनंदच माहित नाही. आता 5 वर्ष आम्ही माहीम चर्चवरनं मी कुठेही बँड्रा किंवा उत्तर मुंबई किंवा तिकडे गेल्यावर माहीम चर्चवरनं यायला लागतं. 4 वर्ष तो रस्ता बंद होता. अनेकांनी बघितलं असं. 5व्या वर्षी उघडला कारण निवडणुका होत्या. तर 4 वर्ष मी कशा थ्रू गेलोय मला माहिती आहे. अनेक आपले रहिवासी इकडचे कशा थ्रू गेल्यात, तुम्ही पण गेला असाल. त्याच्यामुळे मला माहिती आहे की ह्या ज्या छोट्या गोष्टी आहेत ह्या मिळाल्यावर काय आनंद मिळतो. बाकी मी तुम्हाला बोललो तसं माझी ॲक्सेसिबिलिटी असणार. लोकांना कधीही भेटायचं असेल, मी पहिलं तर आमदार झाल्यावर एक 3 ते 4 दिवस माहीमसाठी सेपरेट ठेवणार. आम्ही जी पार्ले पंचम या संघटनेकडनं पुन्हा एकदा मराठी माणसांना घर मुंबईतच मिळावं यासाठी एक लढा सुरू केलेला आहे. आणि नुकतीच आज दुपारी पत्रकार परिषदेत त्यांची मागणी राहणार आहे की मराठी माणसाला प्रत्येक ठिकाणी घर हे आरक्षितच असायला हवं. त्याचबरोबर मुंबईतले जे मेट्रो स्टेशन म्हणजे एक कोटा असायलाच हवा, कारण हल्ली घरं देत नाहीयेत काही समुदायाकडनं. दुसरीकडे मेट्रोला मराठी माणसांची नावं ही देखील प्रामुख्याने द्यायला त्यांची मागणी असणार आहे. याच्याबद्दल आपला काय विचार? नाही, नक्कीच मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी आम्ही जे चांगलं होईल त्याच्यासाठी आम्ही लढणार आहोत.
त्याच्यामुळे ही एक उत्तम हे आहे की मराठी लोक ही मुंबई सोडून नाही गेली पाहिजेत, ही साहेबांची आणि माझी पण इच्छा आहे. तुम्ही प्रचार प्रचार असं कुणाच्या म्हणताय की विरोधात आम्ही करणार? सत्तेत असू. ते सत्तेत असण्याचं गणित काय असणार आहे? ते 23 तारखेला कळेल ना तुम्हाला. साहेब, पण तुमचा जो प्रचार आहे तो कुणाच्या विरोधात असणार आहे? महायुतीच्या विरोधात असणार आहे? दोघांच्या. महाविकास आघाडीच्या विरोधात? दोघांच्या. आणि काही रणनीती ठरली त्याच्याबद्दल? म्हणून ती मी बोललो तुम्हाला ती ठरल्यानंतर ती कळेल. पण 2019 पासून जो चिखल झालाय ना, असं राजकारण मला लोकांपर्यंत नाही न्यायचं. म्हणजे ग्रामीण भागातले असतील, जे शहरातले असतील, जे नवीन मुलं मुली असतील ज्यांना राजकारणात यायचंय, मला ह्या लोकांचं राजकारण तिथपर्यंत नाही पोचवायचं. जे पोचतंय अनफॉर्च्युनेटली तुमच्या माध्यमातून असेल किंवा लोकांच्या असेल, पण ते पोचतंय. ते कुठेतरी एक कोणतरी असा असेल प्रामाणिक, तर कुठेतरी तो बदल घडेल, असं किंवा ते बदल घडण्याची सुरुवात तरी होईल असं मला वाटतं. कसं राजकारण असलं पाहिजे किंवा तुमची व्याख्या काय राजकारण? माझं राजकारणाची व्याख्या म्हणजे समाजकारण. सत्तेत येईपर्यंत तुम्हाला पाहिजे ते राजकारण करा. सत्तेत आल्यावर तुम्ही लोकांसाठी झटला पाहिजे. समाजकारण तिकडनं समाजकारणाची सुरुवात झाली पाहिजे. कारण सत्तेत यायच्या आधी तुम्हाला माहिती आहे परमिटेशन कॉम्बिनेशन काय असतात, हे मी पण तुम्हाला समजवणं महत्त्वाचं नाही. पण त्याच्यामुळे आता मला वाटतं खूप लोक असं मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगेन ना, मी साहेबांकडे कधी मागितलं ना, त्यांनी मला स्वतःहून काही दिलं. त्यांनी पहिलं महाराष्ट्र सैनिकांचा आवाज ऐकला, जनतेचा आवाज ऐकला. मग त्यांनी बघितलं की विद्यार्थी नेता करायचा, अमितला राजकारणात आणायचं, लोकांची काय इच्छा आहे, विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष करायचा. मला वाटतं एक किती वर्ष विद्यार्थी सेनेची पोरं आपल्या साहेबांकडे येऊन गेलं? नाही, पण किती वर्ष येत होते नेता झाल्यापासून? 2015-16 पासून येत होते की मी राजकारणात यावं किंवा विद्यार्थी सेनेचा. त्यांनी तो बघितला, तो आवाज ऐकला, त्याच्यानंतर मला आणलं. आता म्हणून मी बोलतो, मी सगळ्यात आधी आभार पत्रकारांचे मानेन, कारण तुमच्यामुळे साहेबांनी तो कौल ऐकला की लोकांची इच्छा आहे मी व्हावं, म्हणून मला दिलं. ह्या ज्या बातम्या नसत्या तर साहेबांनी मला उभं केलं नसतं. आणि त्याच्यामुळे मला वाटतं घराणीशाही असावी तर अशी की लोकांनी स्वीकारलं पाहिजे आणि मग नेत्यांनी स्वीकारलं पाहिजे. नाही, मी आजपर्यंत त्यांना हेच सांगत आलो. त्यांनी मला जेव्हा विचारलं तेव्हा मी त्यांना एवढंच बोललो की माझी इच्छा आहे, पण मला तुझ्यावर प्रेशर टाकायचं नाही. तुझी इच्छा नसेल तर मी कधीच लढणार नाही. कॉल तुझा आहे. नाही, विरोध म्हणजे त्यांना पाहिजेच होतं. जेव्हापासून तुम्ही बातम्या चालू केल्या ते तर आनंदातच होते. फक्त साहेबांना तो स्ट्रेस, आणि मी तो समजू शकतो, कारण माननीय बाळासाहेबांपासून साहेबांपासून कोणीही इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये आले नाही. म्हणून त्याच्यामुळे विधानसभेत जाणं, प्रश्न मांडणं काय असतं हे माझ्यातर्फे त्यांना पहिल्यांदा दिसणार. आणि कारण ते मला बोलले पण की प्रचार करताना मी प्रचार करत असेल पण माझा एक डोळा इकडे असणार. तर मी त्यांना एवढंच बोललो की हा स्ट्रेस असेल तर नका करू, मी इकडे प्रामाणिकपणे प्रचार करेन आणि 100% आपली सीट येईल. तुम्ही आता सक्रिय राजकारणात आणि इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये उतरते. कुठेतरी ट्रेडिशनल माइंडसेट होता की फक्त पक्ष चालवायचा, तो मी बदलत आहे. काळाची गरज इनएव्हिटेबल वाटतं. काळाची गरज आहे. आणि कसं मी तुम्हाला सांगू की शेवटी तो रिमोट कंट्रोलचा जमाना जो आहे तो राजसाहेबांबरोबर, मला वाटतं राजसाहेब हे शेवटचे रिमोट कंट्रोलचा जमाना. कारण मी माझी कंपॅरिझन पण नाही होऊ शकत त्याची, आणि मी रिमोट कंट्रोल सगळं चालवू पण नाही शकत. सिस्टममध्ये कुठेतरी घुसायला लागणार मला, कारण साहेब त्यांचा जो ऑरा आहे, त्यांची जी पकड आहे तशी माझी नाही आहे हे मला माहिती आहे. मला वाटते उद्धव ठाकरे या मतदारसंघातून तुमच्या विरोधात उमेदवार देतील, कारण मागच्या वेळेला राज ठाकरेंनी झालं ना. मी आता हे नाही सांगू शकणार हो, पण दिला तरी मला फरक नाही पडत. मी प्रामाणिकपणे काम करणार, मी लोकांपर्यंत पोहोचणार, माझी प्रचार उद्यापासून चालू होणार. त्याच्यामुळे मला फरक नाही पडत. उमेदवारी देणं हा साहेबांचा कॉल होता, मला निवडून आणणं हा लोकांचा कॉल आहे. त्याच्यामुळे आणि मला दोघांवर विश्वास आहे म्हणून मी त्या दोघांवर सोडतो. तुम्ही असं म्हटलं की कुठल्याही गोष्टीचा तुम्ही आग्रह मनसेपेक्षा राज ठाकरेंकडे केला नाही. आता तुम्ही उमेदवार आहात, आता आग्रह असणार आहे की पहिली सभा तुमच्या मतदारसंघात व्हावी. नाही, मला त्यांना इकडे कुठेही बांधून ठेवायचं नाहीये. त्यांना जेवढा वेळ देता येईल तेवढा देतील, कारण त्यांच्याकडे शेवटी महाराष्ट्रभर त्यांना फिरायचं. नाही, एक
स्वबळाचा तुम्ही नारा दिलाय, त्यामुळे आणि सत्तेत पण येणार असं पण म्हणतायत, त्यामुळे हे समीकरण नेमकं कसं असणार? महायुतीसोबत जाणार की महाविकास आघाडीसोबत जाणार? नेमकी भूमिका काय असणार? का आमचे 150 नाही होऊ शकत? हे काय डिमोटिवेट करता तुम्ही? मेरी हिंदी इतनी अच्छी नहीं है पर मैं कोशिश करता हूँ। ये नेशनल चैनल हाँ जरूर, बहुत बड़ी खबर है, बोलिए। तो क्या आप सोच लेकर आगे चल रहे हो और क्यों इलेक्टोरल पॉलिटिक्स का हिस्सा होने जा रहा है? इट वॉज द नीड ऑफ द आवर, मतलब हिंदी में इंग्लिश में, इट वॉज द नीड ऑफ द आवर। मतलब मुझे लगा कि अभी आना चाहिए, सही वक्त है, इसलिए मैंने साहब ने जब मुझे पूछा तो मैंने हाँ कहा कि मेरी तैयारी है। मैंने सिर्फ उनको इतना कहा कि आप प्रेशर मत लो, क्योंकि आपको महाराष्ट्र भर घूमना है, इसलिए आप प्रेशर मत लो, मेरी तैयारी है, आप मुझे दोगे तो मैं 100% इधर से चुन के आऊँगा, पर आपको प्रेशर में रख के नहीं। लेकिन आपके खिलाफ देखना जिंदगी शिवसेना के भी उम्मीदवार होने वाले हैं, तो आगे के अकेले लड़के क्या फायदा? तो आसान नहीं होगी लड़ाई। आसान नहीं होंगी या होगी वो मैं नहीं देखता। साहेब, राजकारण कोई यहाँ पे अगर कोई कैंडिडेट ना भी देता तो भी मैं वही प्रचार करता। और अब अभी आपने बोला शिंदे साहब ने दिया है और मुझे नहीं पता कि शिवसेना क्या करेगी। अगर उन्होंने भी दिया तब भी मैं सेम प्रचार करूंगा, क्योंकि मुझे लोगों तक पहुंचना है। अगर कोई नहीं देता तो तब भी मुझे पहुंचना था, क्योंकि उनको बताना था कि आप किसको चुनने वाले हैं, मैं कौन हूँ, मेरी पहचान क्या है, आप समझ लो आप किसको चुनने वाले हो, मेरा विजन क्या है आप समझ लो। मुझे किसी को भी ग्रांटेड नहीं लेना। क्या विजन लेकर आगे चलेगा? क्या विजन लेकर आगे चलेगा? वो विजन 2-3 दिन में बाहर आएगा, इसलिए मैंने आपको बोला ये बहुत जल्दबाजी में हो रहा है, इसलिए मैं आपको विजन नहीं बता पाऊंगा। पर जो हमारा समंदर का किनारा है वो मुझे, वो जो हम लोग को जो एनवायरनमेंट धरती ने दिया है उसको मुझे लगता है कि पहले साफ मतलब ब्यूटीफाई करके लोगों को दिखाना चाहिए कि क्या हो सकता है, जो अभी तक लोगों को पता नहीं, क्योंकि उनके लाइफ में इतने प्रॉब्लम्स है कि ये बहुत छोटी प्रॉब्लम है उनके लिए कि मैं यहाँ आऊँ क्या करूँ, पर उसका फ़ायदा मुझे मालूम है कि वहाँ जाने के बाद अब वो पीस ऑफ माइंड क्या होता है मुझे मालूम है। सिर्फ बैठना वहाँ, क्योंकि आप अभी जाके आप देखोगे, मुझे नहीं लगता आप पैराफीट पे भी बैठ पाएंगे। मतलब वो सैंड की बात तो छोड़ ही दीजिए आप। इसका जवाब आप इंग्लिश में भी दे सकते हैं। आपके परिवार की सालों से ये भूमिका रही कि आपने नेता खड़े किए, आपका परिवार हमेशा से रहा है कि रिमोट की भूमिका आपने निभाई। नहीं उसके बाद जिस तरह से मैं जैसे बोला कि मेरी कंपैरिजन, आपकी जनरेशन जैसे आज हाँ मैंने बोला वैसे मेरी कंपैरिजन आई कांट बी कंपेयर टू माय फादर फर्स्टली, बिकॉज़ ही इज वन ऑफ अ काइंड। हिज ग्रैंडफादर एंड माननीय बाला साहब, मतलब श्रीकांत जी एंड माननीय बाला साहब वाज वन ऑफ अ काइंड। None of us in today's politics can be compared to them. That's why I thought that I should enter the system and change it from the inside, because again I thought, as I said, it was the need of the hour. what was the first reaction of the father of the family when you actually decided that you're going to come into this journey? I mean, he found out, from the news that was going outside, he found out from that. And his first, Shocked, surprised? no, he wasn't shocked. It was very Neither was I, because the way people reacted to this news was overwhelming for me. जैसे आपने कहा कि हर कॉन्स्टिट्यूंसी से मेरे लिए मुझे बुलाया गया कि आप इधर आके खड़े रहोगे, दैट वाज ओवरवेलमिंग फॉर मी। मुझे पता चला कि मैं कहाँ तक पहुँचा हूँ, एंड आई थिंक बिकॉज ऑफ यू गाइज माई फादर अंडरस्टूड कि मैं कहाँ तक पहुँचा हूँ। तो आई थँक यू ऑल। स्वबळावर सत्तेत बसणार की विरोधात बसायला आवडेल या सगळ्या याचा निर्णय साहेब घेतील, पण सत्तेत बसणार. राजकारणात